नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मुखापासून गुदद्वारापर्यंत विस्तृत पसरलेली आपली पचनसंस्था, मुख, अन्ननलिका, आमाशय म्हणजेच आपले पोट, लहान मोठे आतडे, त्याचप्रमाणे गुदाचा भाग यासारखे लहान मोठे अनेक अवयव आपल्या पचनसंस्थेमध्ये येतात। आहारामार्फत घेतलेला स्थूल म्हणजेच आपलं जे जड अन्न असतं ते पोटामध्ये घेणं, ते पचवणं आणि त्यामधली पोषण मूल्ये जी आहेत ती शोषली जाणं हे पचनसंस्थेचं प्रमुख कार्य असतं। पचनसंस्था जर व्यवस्थित असेल तर पोषण मूल्यांचा अभाव होत नाही आणि त्यामुळे पुढे होणारे जे आजार आहेत किंवा आरोग्य आहे हे व्यवस्थित ठेवले जाते। प्रेक्षक हो, ज्यावेळेला पचनसंस्थेचा विचार केला जातो त्यावेळेला ॲसिडिटी असते, मलावस्तंभ असतो, त्याचप्रमाणे गॅस्ट्रो, डायरिया म्हणजेच जुलाब, उलट्या यांसारखे आजार होत असतात। या आजारांपैकीच एक गंभीर आजार म्हणजे मूळव्याध। गुदभागामध्ये हा होणारा आजार अत्यंत वेदनादायी आणि त्रासदायक असतो आणि त्यामुळेच 20 नोव्हेंबर हा दिवस म्हणजेच उद्याचा दिवस जागतिक मूळव्याध दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। मूळव्याधामध्ये होणारा त्रास, त्याचप्रमाणे त्याची जी चिकित्सा असते याबद्दल आजही लोक मोकळेपणाने बोलत नाहीत किंवा चर्चा करत नाहीत। त्याचप्रमाणे त्याची चिकित्साही लोकांना माहीत नसते। त्यामुळे चिकित्सेबद्दल लोकांना जनजागृती करणे, त्याचप्रमाणे लोकांना चिकित्सा घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे। आणि त्यामुळे आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक मूळव्याध दिवस या विषयावर। आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध सर्जन या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध सर्जन डॉक्टर श्रीकांत वाकुडकर सर। धन्यवाद। नमस्कार सर। नमस्कार। प्रेक्षक हो, आजचा विषय मी पुन्हा एकदा सांगते, जागतिक मूळव्याध दिवस 20 नोव्हेंबर। चला तर मग प्रेक्षक हो, सुरू करूया आजच्या भागाला। आणि आजचा आपला विषय आहे जागतिक मूळव्याध दिवस आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध सर्जन डॉक्टर श्रीकांत वाकुडकर सर। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। प्रेक्षक हो, मूळव्याध हा आता एकदम सामान्य झालेला आजार आहे। बदललेली जीवनशैली आहे, खाणं पिणं आहे, त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव असेल, त्यामुळे पचनसंस्थेचे जे आजार आहेत ते वाढत चाललेले आहेत। परंतु बऱ्याच लोकांना कळत नाही की मूळव्याध हा आजार नक्की काय असतो किंवा कशामुळे होतो किंवा तो कुठल्या जागेमध्ये होतो। तर सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मूळव्याध हा आजार म्हणजे नक्की काय आहे? ओके, मला तुम्हाला सांगायला आवडेल, सर्वप्रथम मी धन्यवाद देतो सह्याद्री वाहिनीचं की मला त्यांनी ही संधी दिली इथे बोलण्याची। आणि मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करतो। मूळव्याध, जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोललात की बदललेली जीवनशैली आणि फास्ट लाईफ याच्यामुळे माणसाला त्याच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही। आणि अशाच याच्यातून या निष्काळजीपणामध्ये अशा प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात। मूळव्याधविषयी बोलायला झालं की माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला एक विशिष्ट असा रक्तप्रवाह असतो। तुम्ही या स्क्रीनवर बघू शकतात की या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की रेक्टम आणि अनल कॅनलचा आपण एक पिक्चर दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये एक ब्लूइश आणि पर्पल कलरमध्ये जे दिसतंय त्याला आपण आतील मूळव्याध म्हणतो, ज्याला इंटरनल पाईल्स असे म्हणतात। आणि जे बाहेरील तुम्हाला जे ब्लूइश आणि पर्पल कलरमध्ये दिसतंय त्याला बाहेरील मूळव्याध असे म्हणतात। तर या मूळव्याध म्हणजे काय असं सांगायचं झालं की जसं मी म्हटलं की प्रत्येक अवयवाचा एक विशिष्ट असा रक्तपुरवठा असतो, तसंच या अनल कॅनल आणि रेक्टमचा पण रक्तपुरवठा असतो, ज्या रक्तवाहिन्या असतात। त्याचे वेगळे कारण आहेत, पण या रक्तवाहिन्या जेव्हा त्या फुगतात, त्या डायलेट होतात, टार्च्युअस होतात, त्या फुगलेल्या रक्तवाहिन्यांना आपण मूळव्याध असं म्हणतो। आणि याचे अनेक प्रकार पडतात, ज्याला आपण इंटरनल पाईल्स आणि एक्सटर्नल पाईल्स असं म्हणतो। बरोबर। म्हणजे ज्या वेळेला मूळव्याधाचा आजाराचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेला सर्वसामान्य कारणे काय असतात मूळव्याध या आजाराचे? जनसामान्यामध्ये फार हिरिरीने विचारणारा हा प्रश्न आहे। त्यांना पडलेला हा प्रश्न असतो की डॉक्टर, आम्हाला मूळव्याध असा आजार झालेला आहे, तर हे टाळण्यासाठी किंवा मूळव्याध होऊ नये हे टाळण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे, असा हा नेहमी क्वेश्चन विचारला जातो। पण त्याहीपेक्षा जास्त भर दिला जातो की डॉक्टर, हे मूळव्याध हा आजार हा नेमका कशाने होतो? तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मूळव्याध हा आजार जो आहे तो मी तुम्हाला सांगेल की मूळव्याधच्या सगळे कारण एका बाजूला आणि मलबद्धता, ज्याला आपण बद्धकोष्ठता असं म्हणतो, तो कारण 90% केसेसमध्ये आपल्याला बद्धकोष्ठता ज्या पेशंटला आहे किंवा ज्या व्यक्तीला आहे त्या बद्धकोष्ठता असलेल्या
रुग्णामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये आपल्याला मेनली मूळव्याध हा आजार बघायला मिळतो. आता याचा जर सर्वसामान्याने विचार करायला गेला की मलमूत्राचा वेग जो धारण करणे, ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला नॅचरल ज्या प्रोसिजर्स आहेत, युरिनेशन असेल, डेफिकेशन्स असेल, तर या वेगांचा धारण करणे म्हणजे मला एक याला थोडक्यात सांगायचं म्हटलं की जसं उदाहरणार्थ आपण एखाद्या मीटिंगमध्ये आहोत, आपल्या युरिनेशनचे सेन्सेशन आहे, तर आपण काही कारणास्तव किंवा आपले सिनियर्स तिथे बसलेले आहेत, त्यांच्या भीतीने आपण ते जे प्रक्रिया आहे ती थांबवून ठेवतो आणि हेच प्रक्रिया जी आहे या असल्या प्रकारच्या आजारांना वाढवण्यासाठी मदत करते. दुसरं, जसं मी थोड्या वेळापूर्वी बोललो की कॉन्स्टिपेशन ज्याला मलबद्धता असं आपण म्हणतो, तर हा एक 90% केसेसमध्ये आपल्याला याचं कारण बघायला मिळतो. त्याचप्रमाणे जसं मी मगाशी बोललो की बदललेली जीवनशैली, फास्ट लाईफमुळे जे आपण घराच्या बाहेर असतो मॅक्झिमम टाईम आणि जे आपल्याला मिळेल त्या पद्धतीचं जेवण करणं, ज्याला आपण जसं उदाहरणं सांगायचं झालं की चहा असेल उपाशीपोटी घेणं, चिवडा, फरसाण, मसाल्याचे पदार्थ, जंक फूड आहेत, पिझ्झा, बर्गर अशासारखे जे पदार्थ आहेत, तुम्ही त्या डायग्राममध्ये बघू शकतात की अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला कॉन्स्टिपेशन वाढवण्यासाठी मदत करणारे पदार्थ आहेत आणि ज्याच्यामुळे तुम्हाला या आजाराला परत वाढण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्याप्रमाणे अतिप्रमाणामध्ये मांस, मच्छी, नॉनव्हेज, मैद्याचे पदार्थांचं सेवन करणं, त्याचप्रमाणे जे आपण म्हणतो की आंबवलेले पदार्थ आहेत किंवा जे शिळं अन्न आहे त्याचा आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापर करणं, जास्त प्रमाणामध्ये तेलकट, तिखट हे पदार्थांचं सेवन करणं. तसंच आता आपण बघतो की मुंबईची लाईफस्टाईल जी आहे ती खूप फास्ट आहे आणि इथे आपण म्हणतो की मुंबई ही कधीच थांबत नाही, दिवस रात्र इथे मुंबई 24 तासही चालू असते. का चालू असतं? कारण का याच्यामध्ये जे जॉब करणारे लोक आहेत, प्रवास करणारे लोक आहेत आणि याच्यामध्ये त्यांना त्यांची जी जास्त प्रमाणामध्ये जी ॲडिक्वेट जी स्लीप हवी आहे ती होत नाही आणि त्याच्यामुळे ते जागरण होतं आणि जागरण जे आहे ते अल्टिमेटली तुम्हाला काय करतं की कॉन्स्टिपेशन वाढवण्यासाठी मदत होते आणि मग रात्रीचं जागरण किंवा उशिरा उठणं असेल किंवा दिवसा झोपणं असेल, तर अशा प्रकारचे जे काय आहेत की जे क्रिया आहेत त्या डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या या प्रकारच्या मूळव्याध होण्याच्या आजारावर काय करतात, एक प्रकारे हेल्प करत असतात. हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की जसं की जे व्हाईट कॉलर जॉब आहेत किंवा जे ड्रायव्हिंगचे जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काय होतं की खूप वेळपर्यंत एकाच ठिकाणी बसून राहावं लागतं आणि हे एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे त्या ठिकाणची जे म्हणजे गुदद्वार जो आहे, ज्याला आपण ॲनल कॅनल आणि रेक्टम म्हणतो, त्या ठिकाणच्या नसा ज्या आहेत तिथला जो स्पाझम आहे तो वाढतो आणि तिथल्या नसा ज्या आहेत, ज्या रक्तवाहिन्या आहेत ते डायलेट होतात आणि त्याच्यामुळे हा आजार जो आहे तो वाढायला मदत होते. याच्यासोबतच अशा क्रिया की ज्याच्यामध्ये ॲब्डॉमिनल प्रेशर वाढला जातो, जसं सांगायचं झालं की युरिनेशन, जसं प्रोस्टेटचा त्रास आहे किंवा कुठेतरी युरिनला ऑब्स्ट्रक्शन आहे, अशा केसमध्ये तो व्यक्ती किंवा रुग्ण काय करतो की फोर्सफुली म्हणजे स्ट्रेनिंग करून लघवी करण्याचा प्रयत्न करतो. अल्टिमेटली तो एक प्रेशर जो आहे तो ॲब्डॉमिनवर क्रिएट होतो आणि जो पेल्विक पार्ट आहे त्याच्यावर तो रक्तवाहिन्यांवर त्याचा प्रेशर वाढला गेल्यामुळे तिथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या अल्टिमेटली काय होतात, फुगतात. तसंच जसं वॉशरूमला जातो आपण, त्याला जोर द्यावं लागणं असेल किंवा कुंथावं लागणं असेल, तर हे कुंथणे वगैरे जे आहे किंवा जे जड वस्तू उचलणाऱ्यांचा जॉब आहे, ज्याला आपण हेवी लिफ्टर्स म्हणतो, हेवी वेट लिफ्टर्स, तर अशा लोकांमध्ये पण हे जे आजार आहे आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतं. आता असं म्हणता येईल का मग की प्रत्येक वजन उचलणाऱ्या माणसांमध्ये हा आजार दिसतो? तर नाही. तर हा व्यक्तिपरत्व वेगळं वेगळं असू शकतं. तसेच काही सिस्टमिक डिसीजेस आहेत, जसं मला सांगायला आवडेल की डायबिटीज आहे, मधुमेह, या आजारामध्ये हायपोथायरॉइडिझम आहे, ज्या पेशंटमध्ये हायपर कॅल्शियमिया आहे अशा पेशंट्समध्ये किंवा अशा व्यक्तींमध्ये. तसेच जे अँटीसायकोटिक ड्रग्ज आहेत, अँक्झिओलायटिक ड्रग्ज आहेत जे घेत आहेत किंवा ज्याला आपण पार्किन्सन डिसीज म्हणतो, तर अशा आजारांच्या एक परिणाम स्वरूप म्हणून पण आपल्याला मूळव्याध हा आजार दिसतो, कारण की त्यांच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन हा प्रामुख्याने पाहायला मिळतो. बरोबर. प्रेक्षक, कॉन्स्टिपेशन हे मूळव्याधाचे प्रमुख कारण सरांनी सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे आहार आहे त्याचप्रमाणे तुमचा जॉब किंवा तुमच्यामध्ये असणारी जी वेगवेगळे आजार असतात त्याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. ज्या वेळेला मूळव्याधाचा विचार केला जातो त्यावेळेला त्याची लक्षणं सुद्धा ही सेम नसतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये ही वेगवेगळी लक्षणे आढळतात. तर सर, मग मूळव्याधाचे प्रकार काय आहेत, त्याच्यानुसार लक्षणे कशी असतात?
ओके. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मूळव्याधाचे जनसामान्यामध्ये मूळव्याध म्हणजे बवासीर, ज्याला पाईल्स किंवा हेमोरॉइड्स म्हटलं जातं. त्याचे सामान्यतः आम्ही 2 प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेले आहे किंवा त्याचे टाईप्स आहेत. एक ज्याला आपण म्हणतो की प्रायमरी हेमोरॉइड्स आणि दुसरं जे आहे ते सेकंडरी हेमोरॉइड्स. याच प्रकारे त्याचे आणखी 2 प्रकार पडतात, ज्याला आपण म्हणतो की ॲनल कॅनल किंवा रेक्टमच्या आतमध्ये असणारे, ज्याला आभ्यंतर पाईल्स किंवा इंटरनल हेमोरॉइड्स म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार असतो तो एक्सटर्नल हेमोरॉइड्स, ज्याला आपण बाहेरील मूळव्याध असं म्हणतो. आता मी तुम्हाला म्हटलं की जसं प्रायमरी हेमोरॉइड्स किंवा प्रायमरी जे पाईल्स आहेत, तर आपल्या घड्याळामध्ये जसे 3 o'clock आहे, 7 o'clock आहे आणि 11 o'clock आहे, तर या ठिकाणी प्रामुख्याने प्रायमरी हेमोरॉइड्स जे दिसतात. कारण त्याचं कारण पण असं आहे की या पोझिशनला ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात त्यांचा जो आपण प्लेक्झस म्हणतो, एक हेमोरॉइडल प्लेक्झस किंवा वेनस प्लेक्झस जो आहे तो या ठिकाणी असतो आणि या भागामध्ये जे आहे प्रामुख्याने आपल्याला प्रायमरी हेमोरॉइड्स दिसतात. तसंच आता सेकंडरी हेमोरॉइड्स, तर याच्या व्यतिरिक्त जे हेमोरॉइड्स आहेत त्याला आपण सेकंडरी हेमोरॉइड्स म्हणतो. दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतं की ज्याला आभ्यंतर पाईल्स किंवा आभ्यंतर अर्श आणि बाह्य अर्श किंवा ज्याला बाहेरील मूळव्याध असं म्हणतो, जे तुमच्या ॲनल कॅनल किंवा रेक्टमच्या आतमध्ये असतात त्याला आम्ही आतले पाईल्स किंवा इंटरनल हेमोरॉइड्स म्हणतो. आणि जे गुदद्वाराच्या बाहेर की ज्याला ॲनल कॅनल किंवा रेक्टमच्या बाहेर असं म्हणतो त्याला आपण एक बाहेरील मूळव्याध किंवा एक्सटर्नल हेमोरॉइड्स असं म्हणतो. बरोबर. सर, मूळव्याध हा प्रामुख्याने गुदद्वाराच्या ठिकाणी होणारा आजार आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आतमध्येही त्याचे पाईल्सचे बर्ड्स असू शकतात, त्याचप्रमाणे गुदद्वाराच्या बाहेरही असू शकतात. पण बऱ्याच वेळेला ज्यावेळेला मूळव्याध होतो त्यासोबत त्याचे इतरही अनेक व्याधी घेऊन येतात, जसं फिशर्स आहे किंवा फिस्टुला आहे. तर मग गुदद्वाराच्या ठिकाणी होणारे अजून इतर व्याधी कोणते आहेत? ओके, खूप छान असं क्वेश्चन विचारला. जनरली जेव्हा आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट बघतो तर आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 150 ते 200ची OPD आम्ही बघतो आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम 50% पेक्षा जास्त पेशंट जे असतात ते पाईल्स, फिशर, फिस्टुला, हेमोरॉइड्स, त्याच्यानंतर रेक्टल प्रोलॅप्स असेल किंवा स्पायलोनायडल सायनस असेल, अशा प्रकारचे पेशंट्स असतात. ज्याच्यामध्ये पण एक तुम्हाला जाणवलं असेल की जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तर जनसामान्यामध्ये असं आहे की ॲनोरेक्टल डिसीजेस म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणी होणारे आजार जे आहेत ते सामान्यतः त्या सगळ्याच व्याधींना रुग्ण हा पाईल्स असं म्हणत असतो, म्हणजे मूळव्याध असं म्हणत असतो. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा पेशंट आमच्याकडे प्रेझेंट होतो आणि जेव्हा आपण पेशंटला आतमध्ये घेऊन जेव्हा चेक करतो तर तेव्हा आम्हाला लक्षात येतं की अरे याला तर पाईल्सचा त्रास नाही आहे, पण हा पेशंट तर आमच्याकडे पाईल्स म्हणून आलेला आहे. याला फिशर आहे किंवा याला फिस्टुला आहे किंवा काही पेशंटला पेरिअनल ॲप्सेस ज्याला आपण गुदविद्रेती असं म्हणतो किंवा त्याला रेक्टल प्रोलॅप्स म्हणजे त्याला गुदभ्रंश म्हणजे संडासची जागा जी आहे ती बाहेर येणं, गुदभ्रंश किंवा रेक्टल प्रोलॅप्स असं म्हणतो. तसंच काही वेळेस आम्हाला तो सायनस असेल किंवा पायलोनायडल सायनस असेल. बरेच वेळेस काय होतं की ओल्ड एज पेशंट आहे, बरेच 1-2 वर्षापासून त्याला रक्तस्राव, गुदभागी रक्तस्राव होण्याचा त्रास आहे. जेव्हा आम्ही चेक करतो तर असं लक्षात येतं की त्याला अरे याला तर रेक्टल कॅन्सर आहे किंवा ॲनल कॅन्सर आहे असं लक्षात येतं. तर एकंदरीत मला असं सांगायचं आहे की त्या ठिकाणी होणारे आजार हे बरेच आहेत, ज्याला जनरली जो पेशंट आहे लँग्वेजमध्ये ज्याला फक्त पाईल्स असं समजतो, तर ते पाईल्स नसून इतरही आजार त्या ठिकाणी बरेच आहेत. जसं मी बोललो की फिशर आहे ज्याला आपण चीर पडणे असं म्हणतो जनरल बोलीभाषेमध्ये, फिस्टुला आहे ज्याला भगंदर म्हणतो, किंवा जे प्रोलॅप्स आहे ज्याला अंग बाहेर येणं किंवा चुंबड बाहेर येणं असं जनरल पब्लिकमध्ये असं बोललं जातं, किंवा त्या ठिकाणी पुडी येणं असं म्हणतात ज्याला ॲप्सेस असं म्हणतो. तर असे अनेक प्रकारचे आजार जे आहेत त्या ठिकाणी होणारे आहेत. बरोबर. प्रेक्षक, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक मूळव्याध दिवस या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध सर्जन डॉक्टर श्रीकांत वाकुडकर सर. प्रेक्षक हो, सर आर.ए. पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर आहेत. सर लॅप्रोस्कोपिक आणि लेझर सर्जन आहेत. त्याचप्रमाणे डायबेटिक फूट म्हणजेच मधुमेहामध्ये जे पायामध्ये ज्या जखमा होतात त्याच्यावरतीही सरांनी सर्जरी केलेली आहे, किंवा या गोष्टींमध्ये सरांनी प्रावीण्य मिळवलेले आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5000 सर्जरी सरांनी केलेल्या आहेत.
ब्रेकला जाण्यापूर्वी आपण मूळव्याध या आजाराबद्दल जे बाकीचे आजार आहेत त्याच्याबद्दल चर्चा करत आहोत. तर सर तुम्ही सांगितलं की बद्धकोष्ठता म्हणजेच मलावस्तंभ हे मूळव्याधामधले प्रमुख कारण आहे. तर या आजाराबद्दल अजून काय सांगाल? ओके, बद्धकोष्ठता हा प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर जनसामान्यामध्ये एक आपण असं जनरली जर कॅल्क्युलेशन केलं तर 100 पैकी 90% लोकांमध्ये आपल्याला बद्धकोष्ठता हा त्रास दिसतो. पण त्याची डेफिनेशन एकदम वेग सांगितलेली आहे. म्हणजे बद्धकोष्ठता नेमकं कशाला म्हणायचं, तर हे आत्तापर्यंत लोकांमध्ये जो आहे त्याच्याबद्दल खूप जास्त गैरसमज आहे. म्हणजे व्यक्ती असेल तो किंवा तो रुग्ण असेल तर त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की फक्त हार्ड स्टूल होणे म्हणजेच बद्धकोष्ठता आहे असं त्यांना वाटतं, पण तसं नाही आहे. जर मॉडर्न सायन्स काय सांगतं की आठवड्यातून 3 पेक्षा जर जास्त वेळेस जर तुम्हाला मोशन त्याच्यापेक्षा जर कमी होत असेल तर त्याला बद्धकोष्ठता म्हणायचं असं म्हणतात. आणि त्याच्यासोबतच आणखी बरंच अशा गोष्टी आहेत त्यांनी सांगितलेल्या आहे की बद्धकोष्ठता कशाला म्हणायचं. जर तुम्हाला सकाळी तुम्ही शौचास गेलात आणि ते तुमचं पोट जर साफ होत नसेल, हा लक्षण समुच्चय आहे. याच्यापैकी 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील तर त्याला आपण बद्धकोष्ठता म्हणायला पाहिजे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की तुम्ही वॉशरूमला गेलेला आहेत आणि तुमचं पोट साफ होत नसेल, हा लक्षण असेल. त्याच्यासोबतच शौचास जाऊनही तुम्हाला ते झाल्यासारखं न वाटणे, ज्याला आपण इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन ऑफ स्टूल असं म्हणतो, हा लक्षण असेल. किंवा शौचास गेल्यानंतर जर तुम्हाला जोर लावावं लागत असेल किंवा कुंथावं लागत असेल, अशा प्रकारचंही लक्षण यामध्ये आपल्याला दिसतं. किंवा तुम्हाला कडक शौचास होत असेल किंवा शौचास होत असताना तुम्हाला आतमध्ये फिंगर टाकून बोट टाकून ते काढावं लागत असेल किंवा तसे करण्याची इच्छा होत असेल किंवा ते काढावं लागत असेल, हा एक लक्षण आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो जनरली. आणि वॉशरूमला गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही, आता जनरली हल्ली आपण बघतो की वॉशरूममध्ये जाताना फास्ट लाईफ असल्यामुळे मोबाईल आपण वॉशरूममध्ये घेऊन जाण्याची एक नवीन अशी एक सवय जनसामान्यामध्ये आपल्याला दिसते आणि अर्धा तास 1 तास तिथे वॉशरूममध्ये बसलेले असतात. तर जनरली जर आपण याची जर बद्धकोष्ठतेची जर व्याख्या बघितली तर 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही वॉशरूममध्ये घालवत असाल आणि हा लक्षण समुच्चय जर तुम्हाला याच्यामध्ये जर 2 पेक्षा जर जास्त लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर त्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन असं म्हणण्यास हरकत नाही किंवा तो बद्धकोष्ठतेचा त्रास आहे असं तुम्ही कन्सिडर करायला हरकत नाही. ओके प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय, मंगल आपटे पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. मला असं विचारायचं की जे रिक्षावाले किंवा बसमध्ये बसणारे असतात ना, तर ते कायम सारखे त्यांना बसमध्ये बसवले तो त्रास होऊ शकतो का, मुलं देऊ शकतो का? आणि मग ते गोल ते टाकाचं असतं त्याच्यावर ते बसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याची कोशिंबीर दह्याची ती खाणं कितपत योग्य आहे? ओके, धन्यवाद मंगलताई. ओके, तुमचा क्वेश्चन मला समजलेला की तुमचं असं म्हणणं आहे की जे ड्रायव्हर्स आहेत, बसमधून जास्त वेळ प्रवास करणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये बसण्यासाठी जी सीट वापरली जाते, डेफिनेटली एकदम चांगला तुम्ही क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याचं उत्तरही तुम्हीच दिलेले आहेत की त्यासाठी जर त्यांना जर खूप वेळ बसून जर प्रवास करावा लागत असेल तर त्याच्यासाठी एक सर्क्युलर अशी एक पिलो येते जी मऊ असते, ती बसण्यासाठी वापरावी. आणि बसण्यासाठी तर वापरणे हे योग्यच आहे, पण त्याच्यासोबतच जास्त वेळ जर तुम्हाला बसून काम करावं लागत असेल तर मध्ये मध्ये थोडंसं उठून त्या जागेला तुम्ही विश्रांती देणे फार गरजेचं आहे. असं केल्याने तुम्हाला भविष्यामध्ये होणारे पाईल्स किंवा त्या ठिकाणचे आजार आहेत तुम्ही टाळू शकतात. आणि तुम्ही असं बोललात की कोशिंबीर आहे किंवा दही आहे, हे खाणं कितपत योग्य आहे. आमचं सायन्स आम्हाला असं सांगतं की दही जे आहे ते तुमची सूज वाढवण्यासाठी मदत करते आणि ताक जे आहे तुम्हाला जे तुम्ही म्हणतात की गॅस्ट्रोइंटेस्टायनल फ्लोरा आहे ते सुधारण्यासाठी चांगलं हेल्प करते. तर दह्यापेक्षा जर तुम्ही ताकावर जर भर दिलात आणि त्यातल्या त्यात जर दिवसातून जर जेवणानंतर जर तुम्ही ताक घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला अशा प्रकारचे आजार हे टाळण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. खूप छान. सर, आपण लक्षणांबद्दल बोलत होतो, तर साधारणपणे मूळव्याधांमध्ये कुठली लक्षणे दिसतात? ओके, जसं मूळव्याधाची प्रमुख लक्षणे सांगताना मला तुम्हाला आवडेल की बघा की मूळव्याध आहे आणि त्याची बरेच लक्षणे आहेत, पण जेव्हा पेशंट आपल्याकडे प्रेझेंट होतो तर त्याच्यामध्ये सगळीच लक्षणं तुम्हाला दिसतील असं नाही आहे. जसं सामान्यतः मूळव्याधाच्या पेशंटमध्ये आपल्याला बरीच लक्षणे दिसतात. त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं की मलविसर्जनाच्या वेळी जे गुदद्वाराच्या भागामधून जे रक्त येणं आहे ते रक्त जे असतं एकदम डार्क कलरचं, रेड कलरचं असतं, फ्रेश ब्लड असतं, जे तुम्ही वॉशरूमला गेल्यानंतर त्यावेळेस किंवा वॉशरूमला जाऊन आल्यानंतरही तो रक्तस्राव असू शकतं. त्यानंतर गुदद्वाराच्या ठिकाणी आतमध्ये तुम्हाला काहीतरी असल्याची फिलिंग जाणवणं
किंवा बाहेरच्या भागामध्ये मऊ किंवा एक कडक अशी गाठ त्या ठिकाणी हाताला वॉशरूमच्या ठिकाणी, ज्याला जनरली आपण काय म्हणतात पेशंट आल्यानंतर की डॉक्टर मला तिथे कोंब जाणवते, तर अशा प्रकारचं कोंब किंवा ती गाठ तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकते. होऊ शकते की ती गाठ जी आहे ती आतल्या भागातून पण राहू शकते, ज्याला आपण इंटरनल पाईल्स मी थोड्यापूर्वी सांगताना तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्या समोरच्या स्टेजमध्ये हे पाईल जे आहे, जसं आम्ही तुम्हाला समोर सांगणारच आहे की त्याच्या प्रकारामध्ये की ग्रेड 3rd आणि 4th ग्रेडमध्ये त्या पेशंटला तिथे दुखणं किंवा जळजळ होणे हा विशेषतः त्रास आपल्याला त्या ठिकाणी वेदना या स्वरूपामध्ये जाणवतात. तसंच जर पाईल जर खूप दिवसांपासूनचा असेल आणि त्या ठिकाणी तर खाज येणे किंवा त्या ठिकाणी त्रास जो आहे गुदद्वाराभोवती तुम्हाला सतत खाज किंवा अस्वस्थता त्या ठिकाणी जाणवू शकते, कारण का त्या ठिकाणी निघणारा जो म्युकस डिस्चार्ज आहे तो म्युकस डिस्चार्ज तुम्हाला आजूबाजूच्या भागाला ओलसर ठेवतो आणि या ओलसरपणामुळे त्या ठिकाणी तुम्हाला खाज येणे हे लक्षण प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसू शकते. त्यानंतर मी जसं आता थोड्या वेळापूर्वी बोललो की तो जो म्युकस तिथून येणारा स्त्राव जो आहे तो शक्यतोवर त्या ठिकाणी असल्यामुळे तिथे जे आहे एक तुम्हाला काय म्हणतात इनकम्प्लीटपणा वाटत असतो, अपूर्णता वाटत असते की अरे काहीतरी तिथे अडकलेलं आहे किंवा काहीतरी आहे, आणि ज्याच्यामुळे तुम्हाला ती नंतर काय होऊ शकतं की इचिंग आणि इचिंग नंतर त्या ठिकाणी रेडनेस होणं आणि हे भयंकर त्रासदायक असतं, डिस्कम्फर्ट त्या ठिकाणी फील होतं. त्यानंतर पूर्णपणे शौच न झाल्यासारखं वाटणं, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आतमध्ये काहीतरी गाठ आहे, काहीतरी अडकलेलं आहे, जसं मी मलबद्धतेच्या लक्षणांमध्ये सांगितलं की आतमध्ये काहीतरी अडकलेलं आहे आणि ते बोट टाकून आतमधून ते काढण्याची इच्छा होणं, अशा प्रकारची तुम्हाला ते सिम्पटम्स दिसू शकतात. तसंच चालताना किंवा बसताना तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे शौचाच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्रास जाणवणं, हेही म्हणजे त्या प्रकारे तिथे पेन जाणवणं, हेही प्रामुख्याने आपल्याला लक्षण त्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं. बरोबर. मग सर, ज्यावेळेला ही लक्षणं आपल्याला गुदद्वारामध्ये दिसतात त्याला आपण त्याला एक पाईल्स किंवा मूळव्याध म्हणू शकतो, पण यासोबतच इतरही आजार सेम ठिकाणी म्हणजेच गुदद्वाराच्या ठिकाणी येतात, जसं फिशर्स आहे किंवा फिस्टुला आहे, तर यांची लक्षणे आणि या लक्षणामध्ये आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो किंवा त्याची लक्षणे कशी वेगळी असतात? खूप छान असा क्वेश्चन विचारला. जसं मी मगाशी बोललो की जनसामान्यांमध्ये त्या ठिकाणी होणाऱ्या आजाराला एक लक्षण समुच्चय त्याला फक्त पाईल्स असं म्हटलं जातं, जसं मी सांगितलं. तसंच ते पाईल्स नसून बरेच आजार आहेत, जसं तुम्ही बोललात की फिशर, ज्याला आपण चीर पडणे किंवा ज्याला फिशर आहे परिकर्तिका असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर मी तुम्हाला एक डायग्राम दाखवेल. परिकर्तिका किंवा फिशर असं म्हणतात. तर ज्याच्यात तुम्ही या स्क्रीनवर बघू शकतात की चीर पडणे, ज्याला परिकर्तिका असं म्हणतो, फिशर, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की त्या ठिकाणी एक चीर पडलेली आहे. आणि मला तुम्हाला आणखी सांगायला आवडेल की जसं एक बघा की कसं असतं की पेशंट आपल्याकडे केव्हा रिप्रेझेंट होतो, जनरली आपण बघतो की आपली मेंटॅलिटी काय आहे, आपली इंडियन मेंटॅलिटी आपण म्हणू शकतो की ज्या आजारामध्ये आपल्याला पेन असतं, ज्या आजारामध्ये दुखणं असतं, आपण जनरली म्हणतो की अवघड भागेचं दुखणं असं म्हणतो, ज्या आजारामध्ये दुखणं आहे त्यावेळेसच पेशंट तुमच्याकडे रिप्रेझेंट होतो. आणि ज्या आजारामध्ये तुम्हाला दुखणं नाही आहे त्या आजारामध्ये पेशंट जो तुमच्याकडे आहे लेट रिप्रेझेंट होतो किंवा लेट तुमच्याकडे तो येतो. जसं सांगायला आवडेल की कॅन्सर या आजारामध्ये जे आहे पेशंट त्याची चिकित्सा आपण यशस्वीरित्या का नाही करू शकत, कारण का ज्यावेळेस त्याची लक्षणे हे प्रामुख्याने दिसायला लागतात, त्या आजारामध्ये पेन हे लक्षण दिसायला लागतं, त्यावेळेस पेशंट आपल्याकडे येतो. तसंच या परिकर्तिका किंवा फिशर या आजारामध्ये सगळ्यात पहिलं लक्षण असं असतं की भयंकर कापल्याप्रमाणे वेदना होतात. आणि या आजारामध्ये हा एकदम छोटा आजार आहे, छोटे कंप्लेंट्स आहेत, पण याच्यामध्ये सगळ्यात पहिले पेशंट आपल्याकडे रिप्रेझेंट होतो. जसं तुम्हाला त्रास झाला की त्याच्या 1-2 दिवसामध्येच तो पेशंट आपल्याकडे आमच्या ओपीडीला आलेलं बघायला मिळतं. आणि मग आम्ही जेव्हा चेक करतो तेव्हा असं लक्षात येतं की याला फिशरचा त्रास आहे, तिथे चीर पडलेली आहे. जनरली हे कशामुळे होतं की ज्या पेशंटमध्ये अतिशय कडक अशी संडास होते, ती जागा जी आहे एकदम नाजूक जागा आहे, तिथला जो रेक्टल किंवा ॲनल म्युकोजा आहे तो एकदम नाजूक असा असतो. आणि ही कडक संडास ज्यावेळेस त्या ठिकाणी बाहेर पडताना त्या ठिकाणी घासल्या जाते, तिथे जखम तयार करते. आणि ही जखम जी आहे तिथे ज्याला चीर पडणे असं म्हणतो, ती जखम जी आहे त्या जखममुळे तिथले जे स्नायू असतात गुदद्वाराच्या ठिकाणी ते स्पाझममध्ये जातात. आणि हा स्पाझम जो आहे त्या गुदद्वाराच्या भागाला काय करतो, कम्प्लिटली कमी करून टाकतो. आणि परत स्ट्रेनिंग करणं, ती जखम होत राहणं, ती चीर पडणं, ती वाढत जाणे, याच्यामुळे या ठिकाणी भयंकर असा त्रास होतो. त्याच्यासोबतच रक्तस्राव पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. जसं आणखी या ठिकाणी होणारा दुसरा आजार मला सांगायला आवडेल की भगंदर. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की या सगळ्या आजारांमध्ये जर तीव्र प्रकारचा आणि भयंकर असा आजार कोणता जर असेल तर भगंदर म्हणजे भेगा पडणे. गुदद्वाराच्या ठिकाणी त्या ठिकाणी काय होतात, जसं तुम्ही डायग्राममध्ये बघू शकतात की जो ब्लूइश लाईनमध्ये दिसतंय
किंवा जे ब्लॅक कलरमध्ये दिसतंय ते भगंदराचा एक प्रकार आहे. वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. याच्यामध्ये काय होतं की वॉशरूमच्या ठिकाणातून बाहेरच्या मार्गामध्ये म्हणजे स्किनपासून तर ॲनल कॅनल किंवा रेक्टमच्या मार्गामध्ये असं एक टनेल म्हणजे ज्याला आपण कॅनल म्हणतो, फिस्टुला ट्रॅक तयार होतो. आणि ज्यावेळेस आपण वॉशरूमला जातो तर त्या ठिकाणातून घाण बाहेर येणं असेल किंवा पू बाहेर येणं असेल, इन शॉर्ट भगंदर म्हणजे काय तर त्या वॉशरूमच्या ठिकाणी गुदद्वाराच्या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. एक कॅनल असा फॉर्म झालेला आहे ज्याला दोन्ही साईडकडून काय आहेत ओपनिंग आहेत. तर अशा प्रकारच्या आजाराला काय म्हणतात भगंदर असं म्हणतात. आणि हा भयंकर असा त्रास देणारा आणि शक्यतोवर याला चिकित्सेची म्हणजे शस्त्रक्रियेची गरज पडणारा असा हा आजार आहे. त्यानंतरचा आजार आहे गुदभ्रंश ज्याला आपण रेक्टल प्रोलॅप्स म्हणतो. तर संडासच्या ठिकाणी जे असणारे जो अवयव आहेत म्हणजे ज्याला आपण ॲनल कॅनल आणि रेक्टम असं म्हणतो. तर या ठिकाणी काय होतं की ॲनल कॅनल आणि रेक्टम हा अंग वॉशरूमच्या ठिकाणातून बाहेर येतो आणि वॉशरूमच्या ठिकाणातून बाहेर आल्यानंतर त्याला आपण गुदभ्रंश किंवा रेक्टल प्रोलॅप्स म्हणतो. आता जनरली काय होतं की हे आजार स्त्रियांमध्ये अगोदरच्या काळामध्ये जास्त प्रमाणात दिसून यायचं, वयस्कर किंवा म्हातारपणामध्ये जास्त दिसून यायचं आणि हल्ली आता आपल्याला बालकांमध्ये म्हणजे छोट्या पेडियाट्रिक एज ग्रुपमध्ये आपल्याला दिसून येतं. याचे कारणं पण तसे आहेत की लहान मुलांचा जर आपण विचार केला तर लहान मुलांची आजकालची लाईफस्टाईल आपण बघतो की अगोदर आई बाळाला जेवण खाऊ घालायची. आता तो वेळ आईकडे नाही आहे की त्यांनी बाळाला जो घरचं सकस आहार जे आहे ते देतील. मग बाळ काय करतो, स्कूल आणि लवकर शाळेमध्ये जाण्याची पण एक पद्धत तयार झालेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की बच्चू जे असतात जे मुलं असतात ते बाहेरचं चिप्स कुरकुरे चॉकलेट्स ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन जाणवतं की वॉशरूमला होत नाही, मग ते जोर देतात आणि त्याच्यामुळे ते ॲनल कॅनल आणि रेक्टमचा पार्ट जो आहे. ओके प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय अजिंक्य गोडे बदलापूरवरून. हा नमस्कार. मला असं विचारायचं की ऑपरेशन झाल्यानंतर पण मूलव्याध होऊ शकतो का आणि फायबरयुक्त आहार किती वेळा घ्यावा आणि पाणी किती वेळा घ्यावा असं विचारायचं. ओके खूप छान असा क्वेश्चन विचारलात. अजिंक्यंनी क्वेश्चन विचारलेला आहे की मूळव्याधचं ऑपरेशन केल्यानंतर परत मूळव्याध होऊ शकतो का. तर त्याचा आन्सर आहे यस. जर तुम्ही तुमची जीवनशैली ऑपरेशन केल्यानंतरही तुम्ही बदललात नाही. मी जसं मगाशी सांगताना तुम्हाला सांगितलं की प्रायमरी हिमोराइड्स हे 3 ठिकाणी होतात. त्याच्या व्यतिरिक्त पण ॲनल कॅनलच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे मूळव्याध होऊ शकतात. जर तुमचं ऑपरेशन एका ठिकाणी झालेलं असेल तर तुम्हाला त्या दुसऱ्या ठिकाणी ऑपरेशन मूळव्याध हा त्रास होऊ शकतो. हां आता हा प्रश्न पडतो की तो प्रायमरी आणि सेकंडरी कोणत्या ग्रेडेशनमध्ये तो पाईल्स आहे आणि त्याला खरंच ऑपरेशनची गरज आहे का ते त्याच्यावरून ठरतं. पण तुम्हीच विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर असा आहे की ऑपरेशन केल्यानंतरही तुम्हाला मूळव्याध होऊ शकतो डेफिनेटली. जसं मी सांगितलं की तुमची जीवनशैली तुम्हाला बदलणे फार गरजेचं आहे. दुसरा क्वेश्चन असा विचारलात तुम्ही की पाणी किती पिणे गरजेचं आहे. जनरली एक नॉर्मल ॲडल्ट 50 to 60 kgच्या माणसामध्ये एक सामान्यतः 3.5 लिटरपेक्षा जास्त पाणी पिणे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही असं विचारलात की हाय फायबर डाएट किती घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारचा जर त्रास होत असेल, मलबद्धता जर तुम्हाला जर किंवा बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर अशा प्रकारचं हे टाळण्यासाठी तुम्हाला हाय फायबर डाएट घेणं फार गरजेचं आहे. मी ते तुम्हाला नंतर एक्सप्लेन करणारच आहे की हाय फायबर डाएट म्हणजे आणि कशा पद्धतीचा आहार आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. तर डेफिनेटली हाय फायबर डाएट कॅन रिड्यूस युअर चान्सेस ऑफ बिईंग त्याला म्हणतो आपण की पाईल्स होण्याचे चान्सेस डेफिनेटली त्याच्यामध्ये काय करू शकतं कमी करू शकतात. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्या इथे वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक मूळव्याध दिवस या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध सर्जन डॉक्टर श्रीकांत वाकुडकर सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण गुदद्वारामध्ये असणाऱ्या इतर आजारांबद्दल माहिती घेत होतो. सर आपल्याला गुदभ्रंश म्हणजेच रेक्टल प्रोलॅप्स याबद्दल सांगत होते. सर अजून काय सांगाल त्याच्याबद्दल. ओके मी जसं म्हटलं की रेक्टल प्रोलॅप्स म्हणजे रेक्टम आणि ॲनल कॅनलचा पार्ट हा बाहेर येणं. ओके जसं मी सांगत होतो की प्रामुख्याने आपल्याला लहान पेडियाट्रिक ग्रुपमध्ये स्त्रियांमध्ये अगोदर स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसायचं आणि ओल्ड एजमध्ये. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की पेडियाट्रिक एज ग्रुपमध्ये का होतं असं. तसंच मला तुम्हाला सांगायला आवडेल की लेडीजमध्ये अगोदर तुम्हाला माहीत असेल की एका स्त्रीला 5-5, 6-6 मुलं असायची. आणि त्यातल्या त्यात पण सिझेरियन सेक्शन करण्याचा जो ट्रेंड होता तो फार कमी होता. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीवर जास्त भर असायचा. आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जेव्हा मल्टीपेरस वुमन असतात म्हणजे ज्यांना 2 किंवा 2पेक्षा जास्त मुलं होतात त्यावेळेसचे पेल्विक
भागामध्ये असणारे म्हणजे आपल्या वॉशरूमच्या ठिकाणी आणि पोटाच्या ठिकाणी असणारे जे स्नायू आहेत त्या मल्टिपल प्रेग्नन्सीमुळे त्या ठिकाणी काय होतं की त्यातले जे स्नायू असतात ते वीक होतात. स्नायू वीक झाल्यामुळे तिथल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या त्या रुंद होतात आणि रुंद झाल्यामुळे यांच्यामध्ये जी जागा आहे स्नायूंची जी ताकद आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे रेक्टम आणि अनल कॅनलचा जो भाग आहे एवढंच नाही तर गर्भाशयाचा भाग पण खाली आपल्याला तो अंग बाहेर आल्यासारखं आपल्याला अगोदरच्या याच्यामध्ये दिसायचं. पण आता हल्ली एक किंवा एकपेक्षा जास्त मुलगा जास्तीत जास्त 2 मुलं असतात आणि त्यातल्या त्यात पण सिझेरियनचा ट्रेंड असल्यामुळे जो ॲबडॉमिनलवरचा जो प्रेशर आहे त्या प्रमाणामध्ये आणि मल्टीपॅरिटी ज्याला आपण म्हणतो की 5, 6, 7 अशी मुलं जे करण्याची जी पद्धत होती ती बऱ्यापैकी संपुष्टात आली असलेल्यामुळे आता या प्रकारचा त्रास जो आहे तो यंग लेडीजमध्ये किंवा लेडीजमध्ये थोडं याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं दिसते. तसंच ओल्ड एजमध्ये जनरली काय होतं की स्नायूंची ताकद ही कमी झालेली असते, मसलचा टोन कमी झालेला असतो आणि त्याच्यामध्ये जर रुग्णाला मी मगाशी जसं सांगितलं की ॲबडॉमिनवर प्रेशर वाढवणाऱ्या अशा काही जर गोष्टी त्यांना असतील, जसं मेल असेल त्याला प्रोस्टेटचा त्रास असेल आणि त्याला कुंतून लघवीला किंवा जोर लावून लघवी करावी लागत असेल किंवा त्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल किंवा त्यांना एखादा COPD म्हणजे लंग डिसीज ज्याला आपण ब्रॉन्कायटिस किंवा अस्थमाचा त्रास असेल, त्यांना खूप खोकण्याची सवय असते, तर या क्रियेमुळे काय होतं की ॲबडॉमिनचा प्रेशर खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो किंवा जर पूर्वीची हिस्ट्री जी असेल की त्यांना वेट लिफ्टिंगची हिस्ट्री आहे तर अशा याच्यामध्ये स्नायूंची ताकद कमी झालेली असते आणि पुढच्या काळामध्ये त्यांना रेक्टल प्रोलॅप्ससारखे आजार हे आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. गुदद्वाराच्या ठिकाणी आढळणारा अजून एक आजार म्हणजे पायलोनॅडल सायनसेस, तर याच्याबद्दल काय सांगाल? ओके, पायलोनॅडल सायनस जो माकड हाड असतो ज्याला आपण नाडीव्रण पण म्हणतो आणि पायलोनॅडल सायनस जो आहे ज्याला नाडीव्रण म्हणतो आणि हा जनरली माकड हाडाच्या ठिकाणी होणारा आजार आहे आणि तिथे हा आजार जो आहे याच्यामध्ये काय होतं की त्या माकड हाडाच्या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 अशा प्रकारचे एक्सटर्नल ओपनिंग दिसतात आणि याच्यामध्ये केसांचा जो बुचका आहे त्या ओपनिंगमध्ये असतो जो वारंवार तिथल्या त्वचेला किंवा आतल्या भागाला काय करतो इरिटेट करतो आणि इरिटेट करत असल्यामुळे तिथे जो आहे त्या ठिकाणी एक इन्फेक्शन तयार होतो. इन्फेक्शन झाल्यानंतर तिथे पस आणि कधी तर मला असं बघायला मिळालेलं आहे की त्या ठिकाणी ती पायलोनॅडल सिस्ट फॉर्म होते आणि पायलोनॅडल सिस्ट फॉर्म झाल्यानंतर तिथला ॲप्सेस स्वरूपामध्ये तो हा आजार जो आहे बऱ्याच वेळेस आपल्याला हळूहळू तिथून सायनस ट्रॅक तयार होतो. जनरली मला तुम्हाला सांगायला आवडेल की पायलोनॅडल सायनस आणि भगंदरमध्ये विशेषतः असा फरक आहे की भगंदरमध्ये त्याला 2 ओपनिंग असतात आणि पायलोनॅडल सायनसमध्ये फक्त बाहेरच्या मार्गातून ओपनिंग असते आणि बाहेरच्या मार्गातूनच त्याचं पस असेल किंवा डिस्चार्ज असेल किंवा केस बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. हा पण अतिशय त्रास देणारा आजार आहे. ऑपरेशन नंतर बरेच दिवस याला ड्रेसिंगची गरज पडते. 1-2 महिने पेशंट आमच्याकडे ड्रेसिंगसाठी येत असतात. असा प्रकारचा हा त्रास देणारा आजार आहे. बरोबर. ज्याप्रमाणे सामान्य लोकांमध्ये मूळव्याध हा खूप प्रमाणात आढळतो त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये म्हणजेच गर्भावस्थेमध्येही मूळव्याध खूप पाहायला मिळतो. सर मग गर्भावस्थेमधील मूळव्याधाबद्दल काय सांगाल? ओके, जनरली खूप छान असा क्वेश्चन विचारलेला आहे की गरोदरपणामध्ये जो मूळव्याध दिसतो तो कशामुळे आणि त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये बऱ्यापैकी आपण ट्रीटमेंट जो पार्ट आहे तो अवॉइड करतो आणि याच्यामुळे आणि प्रेग्नन्सी हा असा फार काय म्हणतात त्याला फार असा किचकट त्याला म्हणतो किंवा एक काय म्हणतात त्याला की डेलिकेटली हाताळण्याचा विषय आहे. त्याच्यामुळे जे घरचे असतात ते फार त्याच्याविषयी काय म्हणतात टेन्शनमध्ये असतात की अशा प्रकारचा काही जर त्रास जाणवत असेल तर. आता बघा की याच्यामध्ये गर्भाशयामध्ये जसे दिवस वाढतात आणि वाढलेले गर्भाशय आहे पोटातील रक्तवाहिन्यांवर दाब त्याचा येतो आणि त्यामुळे त्या रक्त हृदयाकडे जे परत नेण्यासाठी अडचण होते. तसंच गर्भावस्थेमध्ये म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जो हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो रक्तवाहिन्या रुंद करण्यासाठी कारणीभूत असतो आणि त्यामुळे रक्त त्या ठिकाणी साकडण्याचं काम किंवा रक्तवाहिन्या फुगण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तसंच गर्भावस्थेमध्ये गर्भ जो वाढतोय त्याचा डायरेक्टली और इनडायरेक्टली जो प्रेशर आहे तो आपल्या आतड्यांवर रेक्टमवर असेल किंवा ट्रान्सवर्स कोलन असेल किंवा डिसेंडिंग कोलन असेल या ठिकाणी किंवा रेक्टमवर त्याचा प्रेशर पडल्यामुळे त्या कॉन्स्टिपेशन आपल्याला बऱ्यापैकी हा पाहायला मिळतो. पण ज्यावेळेस प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरी झाल्यानंतर हा आजार जो असतो किंवा हा त्रास जो आहे तो बऱ्यापैकी आपल्याला कमी झालेला असा मिळतो. म्हणजे याला असं विशेष अशी ट्रीटमेंटची गरज पडत नाही. बरोबर.
प्रेक्षकांनो, सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की मूळव्याध हा जो आजार आहे हे पचनसंस्थेचा आहे आणि आपला आहार विहार, आपली जीवनशैली, आपली झोप, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असणारे इतर आजार हे मूळव्याधासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतात. त्यामुळे तुमचा आहार विहार जर व्यवस्थित असेल तर नक्कीच तुमचा मूळव्याध हा क्युअर होण्यासाठी मदत होऊ शकते. ज्या वेळेला मूळव्याधाच्या चिकित्सेचा विचार केला जातो त्यावेळेला साधारण सर्वसामान्य चिकित्सा पद्धती कशी असते? ओके, खूप छान असा क्वेश्चन विचारलात. कारण का बरेच वेळेस पेशंट आमच्याकडे येतात, आम्ही आमच्या ओपीडीला जेव्हा पेशंट्स बघतो त्यावेळेस पेशंटचा पहिला संभ्रम असा असतो की डॉक्टर मला मूळव्याध झाला आहे तर मला ऑपरेशन तर करावं लागणार नाही ना. बरोबर आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून हा योग्य क्वेश्चन आहे. पण जर मला सांगायचं झालं की प्रत्येक पाईल्सच्या पेशंटमध्ये ऑपरेशनची गरज नसते, तेव्हा ना मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण एक पार्ट मला सांगायला आवडेल की जे ग्रेडेशन आहे मूळव्याधचं, जे पाईल्सचं जे वर्गीकरण आहे, ज्याला आपण फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड आणि फोर्थ ग्रेड म्हणतो, ज्याला गुलिगर क्लासिफिकेशन असं संबोधतो आम्ही. तर या फर्स्ट ग्रेड आणि सेकंड ग्रेड मूळव्याधाच्या प्रकारामध्ये जे आहे जनरली आपण मेडिकल मॅनेजमेंटनी ती ट्रीटमेंट जी आहे आपण करू शकतो. तर या फर्स्ट ग्रेडमध्ये काय असतं की तुम्हाला रक्तस्राव ही कंप्लेंट असते आणि प्रोलॅप्स आपल्याला जनरली या भागामध्ये दिसत नाही या फर्स्ट ग्रेडच्या याच्यामध्ये. सेकंड ग्रेडमध्ये जे आहे तुम्हाला प्रोलॅप्स असतं, पण तो जो मूळव्याध आहे, जो पाईल मास आहे, तो ऑटोमॅटिकली तो आतमध्ये जातो. थर्ड ग्रेडमध्ये जे आहे पाईल मास बाहेर येतो, पण तुम्हाला मॅन्युअली म्हणजे बोटाने तुम्हाला ते आतमध्ये ढकलावं लागतं. आणि फोर्थ ग्रेड जे आहे ज्याच्यामध्ये ज्याला आपण या मूळव्याधाचा एक तीव्र प्रकारचा एक ग्रेड असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पाईल मास बाहेर येतो, पण तुम्ही हाताने किंवा बोटाने मॅन्युअली पुश करून सुद्धा ते बाहेरून आतमध्ये तुम्ही ढकलण्यासाठी असमर्थ असतात. तर या प्रकारामध्ये जनरली पेन हे सिम्पटम्स आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं. आणि हा जो प्रकार आहे ग्रेड 4 हा जरा त्रासदायक असतो आणि याला आपण प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय रुपेश गुजराती नाशिक वरून. हॅलो. हा, बोला सर. मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो, लालचुक सिन्नर. हो, बोला सर. माझा प्रश्न असा आहे की प्रोक्टोस्कोपी केल्यानंतर मूळव्याधचे जेवढे प्रकार सरांनी सांगितले त्यातला अचूक प्रकार डिटेक्ट होतो का? आणि त्यानंतर या लाईफ टाईम याच्यासाठी काय पथ्य आहे का? लाईफ टाईम ती पाळली पाहिजे? ओके, धन्यवाद रुपेश सर, तुमचा प्रश्न आलेला आहे. खूप छान असा क्वेश्चन पेशंटनी विचारलेला आहे की त्यांचा क्वेश्चन असा आहे की प्रोक्टोस्कोपी केल्यानंतर आम्हाला किती प्रकारचे तिथे जे मूळव्याधचे प्रकार आहेत हे सगळेच प्रकार आपल्याला समजतात का? डेफिनेटली मूळव्याध हा दोन प्रकारे तपासला जातो. एक ज्याला आपण डिजिटल म्हणजे बोट टाकून तपासलं जातं आणि दुसरं जे आहे ते प्रोक्टोस्कोपी म्हणजे हा एक दुर्बीणची तपासणी आहे जी वॉशरूमच्या ठिकाणी म्हणजे गुरुद्वाराच्या ठिकाणी एक विशिष्ट असं यंत्र असतं, ते टाकून आम्ही त्या ठिकाणी चेक करतो. त्याच्यामध्ये आम्हाला आतले जे पाईल्स आहेत हे आतले पाईल्स समजण्यासाठी आणि त्याची ग्रेडेशन समजण्यासाठी हेल्प होते. डेफिनेटली तुम्ही विचारल्याप्रमाणे की जेव्हापर्यंत आम्ही हे प्रोक्टोस्कोपी करून आतमध्ये चेक करत नाही तेव्हापर्यंत आम्ही फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री हिमोरॉइड्स जे आहेत ते तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हाला इंटरनल पाईल्स आहेत, आतले मूळव्याध आहेत की नाही. डेफिनेटली मला तुम्हाला सांगायला आवडेल आणखी की प्रोक्टोस्कोपी केल्याने तुमचा जो पेशंटचा असेल किंवा डॉक्टरांचा जो त्या आजाराला जो पक्का करण्याचा जो निदान करण्याचा जी शाश्वती तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला होते तर ती प्रोक्टोस्कोपीने तुम्ही आणखी एकदा कन्फर्म असं त्याचं डायग्नोस करू शकतात. आणि जसं तुम्ही सांगितलात की याच्यासाठी कधीही मूळव्याध होऊ नये याच्यासाठी पथ्य काय पाळायला पाहिजे तर पुढच्या काही वेळामध्ये आपण ते सविस्तरपणे वर्णन करणारच आहोत. सर, तुम्ही चिकित्सेबद्दल सांगत होतात तर त्याच्यामध्ये औषधी चिकित्सा आणि सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रियेची चिकित्सा असे प्रकार आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल सर? ओके, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रत्येक पाईल्सच्या पेशंटमध्ये किंवा ॲनोरेक्टल डिसिजेसमध्ये तुम्हाला शल्यचिकित्सेची म्हणजे सर्जरीची गरज नसते. काही असे प्रकार आहेत जसं फिशर आहे किंवा पाईल्स आहे फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड, जर तुम्हाला सिम्पटम्स नसतील त्याच्यामध्ये तर अशा प्रकारामध्ये आपण त्याला मेडिसिन मॅनेजमेंटनी आपण काय करू शकतो त्याची ट्रीटमेंट करू शकतो. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्या प्रकारामध्ये तुम्हाला पेन असेल तर त्या ठिकाणी आम्ही टॉपिकल तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात टॉपिकल ऑइंटमेंट्स लायडोकेन असेल, हायड्रोकॉर्टिसोन असेल किंवा झायलोकेन जेली असेल तर आम्ही पेशंटला ती अप्लाय करायला लावतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ज्याला आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये म्हणजे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर मी तुम्हाला सांगू शकतो की सीज बाथ ज्याला आपण गरम पाण्याचा शेक घेणे असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की एक टब घेतो,
त्या टबमध्ये जो तुमचा अनल कॅनल आणि रेक्टमचा म्हणजे बटकचा जो भाग आहे ते तिथे सिंक करून तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटं कोमट पाण्यामध्ये बसायला सांगतो आम्ही. आणि हे दिवसातून 2 ते 3 वेळेस केल्यामुळे आता या सीझबाथचा फायदा काय होतो की सीझबाथचा फायदा असा होतो की तुम्हाला तिथे नॅचरली शेक दिला जातं, त्याच्यामुळे त्या ठिकाणचा जो ब्लड वेसल्स आहेत तिथला रक्तप्रवाह वाढतो आणि तिथली जी सूज आहे किंवा जिथली पेन आहे ती कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते. तसंच जर तुम्हाला आणखी सांगायला आवडेल की त्याच्यासमोर जाऊन आपण मेडिसिनल ट्रीटमेंटमध्ये स्टूल सॉफ्टनर, ज्याला आपण फायबर सब्लिमेंट किंवा स्टूल सॉफ्टनर असं म्हणतो, त्याच्यामध्ये याच्याने काय होतं, इसबगोल आहे किंवा लॅक्टुलोज सिरप आहे किंवा लिक्विड पॅराफिन आहे. यामुळे तुम्हाला जसं मी बोललेलो थोड्या वेळापूर्वी की मलबद्धता किंवा जे तुम्हाला मलबद्धता आणि कॉन्स्टिपेशन हा प्रमुख कारण आहे. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन जर तुम्हाला रिलीव्ह करता आलं, ते जे तुम्हाला हार्ड स्टूल पास होतं ते जर तुम्हाला कमी करता आलं हे स्टूल सॉफ्टनर घेऊन, तर बऱ्यापैकी तुम्हाला या आजारावर मात मिळवण्यासाठी तुम्हाला हेल्प होते. तसंच जर ज्या पेशंटला पेन आहे तर त्याच्यासाठी पेनकिलरचा आम्ही साधे पेनकिलरचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. तसंच जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्या ठिकाणच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या काय होतात, रक्तवाहिन्या फुगतात, त्यांची जी स्नायूंची ताकद आहे ती कमी झालेली असते. तर अशा प्रकारामध्ये फ्लॅवोनॉइड्स, ज्याला आपण व्हेनोटॉनिक ड्रग्स म्हणतो, म्हणजे त्या रक्तवाहिन्यांना ताकद देण्यासाठी जे काम करणारे औषध आहे ते आम्ही या पेशंटमध्ये बऱ्यापैकी देतो आणि त्याच्याने पण बऱ्यापैकी आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट पाहाव्यास आपल्याला पेशंटमध्ये दिसतो. बरोबर, खूप छान. सर, ही झाली कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे औषधोपचार करून आपण मूळव्याधाचा त्रास कसा कमी करू शकतो याबद्दल तुम्ही विस्तृतपणे माहिती दिली आहे. पण बऱ्याच वेळेला सर्जरीसुद्धा ॲडवाईस केली जाते, तर मग कुठल्या कुठल्या मूळव्याधांच्या प्रकारामध्ये सर्जरीची गरज असते आणि सर्जरीचे प्रकार कसे असतात? ओके, खूप छान. म्हणजे सामान्यतः जनरली जे पेशंट्स असतात ते या प्रकारचेच क्वेश्चन आपल्याला विचारतात की डॉक्टर मला सर्जरी करायची आहे, तर मी आयदर शुड आय गो विथ द कन्झर्वेटिव्ह, शुड आय गो विथ द ट्रेडिशनल मेथड, की डॉक्टर आता काहीतरी नवीन टेक्निक आलेली आहे, राफेलो असेल किंवा लेझर टेक्निक आहे किंवा हिमोरॉइडल, ज्याला आपण स्टॅपलर हिमोरॉइडेक्टॉमी म्हणतो. तर आजकाल पेशंट फार हुशार झालेला आहे आणि तो गुगलवर सगळं सर्च करून तो आमच्याकडे येतो आणि मग तिथे त्याला जे समाधान झालेले न झालेले क्वेश्चन्स आहेत तो आमच्याकडे येऊन ते क्वेश्चन विचारतो. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आपण 2 प्रकारे त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. एक ज्याला आपण तुम्ही डायग्राममध्ये बघू शकतात की सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये डे केअर प्रोसिजर म्हणून रबर बँड लायगेशन असेल किंवा इंजेक्शन स्क्लेरोथेरपी असेल किंवा IRC, ज्याला इन्फ्रारेड कोॲग्युलेशन आपण म्हणतो, तर या ज्या आहे डे केअर प्रोसिजर आहे ज्या लोकल एनेस्थेशियामध्ये किंवा तुम्ही स्पायनल एनेस्थेशियामध्ये पण, आणि त्याला आपण सॅडल ब्लॉक असं म्हणतो, म्हणजे गुदाशयाच्या ठिकाणीच तेवढ्याच भागामध्ये फक्त तुम्हाला ती भूल दिल्या जाते आणि 2 ते 4 तासामध्ये आपण त्या पेशंटला आपण काय करू शकतो, घरी सोडू शकतो. तर या रबर बँड लायगेशनमध्ये आपण एक विशिष्ट प्रकारचा असा रबर असतो जो मूळव्याधाच्या मुळाशी आपण तो हे करतो, बसवतो आणि त्यानंतर पाईल मास आहे तो कडून पडतं. इंजेक्शन स्क्लेरोथेरपीमध्ये आपण एक विशिष्ट प्रकारचं स्क्लेरोझन इंजेक्शन त्या पाईल मासमध्ये फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री हिमोरॉइड्समध्ये आपण देतो आणि त्याच्यामुळे हळूहळू तो पाईल मास जो आहे तो कमी होऊन जातो आणि पेशंट जो आहे तो सिम्पटम रहित होतो. IRC, इन्फ्रारेड कोॲग्युलेशन, एक मेथड आहे. इन्फ्रारेड जे आहे मेथड आहे त्या ठिकाणी आपण पाईल मासला देतो आणि त्याच्यामुळेही काय होतं की ते पाईल मास जे आहे ते हळूहळू ते काही दिवसामध्ये कमी होतं. आता याच्यानंतरची जी डे केअर प्रोसिजर झाली, या सगळ्या डे केअर प्रोसिजर आहेत किंवा आपण ज्याला ऑफिस प्रोसिजर म्हणू शकतो. त्याच्यानंतरच्या ज्या महत्त्वाच्या प्रोसिजर्स आहेत त्या म्हणतात आपण की ओपन हिमोरॉइडेक्टॉमी, स्टॅपलर हिमोरॉइडेक्टॉमी, DGHL, ज्याला आपण डॉपलर गायडेड हिमोरॉइडल आर्टरी लायगेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर लेझर सर्जरी, जे जनसामान्यामध्ये फार फेमस आणि लोकांना फार असं आवडणारी सर्जरी म्हणजे जी लेझर सर्जरी आहे, ज्याचा प्रामुख्याने आम्ही आमच्या सर्जरीमध्ये त्याचा वापर करत असतो. त्यानंतर राफेलो टेक्निक ही ॲडव्हान्स आणि न्यू टेक्निक आहे. बऱ्याच कमी ठिकाणी ही टेक्निक आहे आणि बरेच कमी सर्जन याचा वापर करतात. चिवटे प्रोसिजरविषयी मला अभिमानाने तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्याच मुंबईचे ठाण्यामध्ये राहणारे एक शांतीलाल चिवटे सर म्हणून होते, त्यांनी ही प्रोसिजर इन्व्हेन्शन केलेली आहे आणि अतिशय सुपर्ब अशी मेथड आहे. 3rd डिग्री आणि 4th डिग्री, त्यातल्या त्यात पण जी पार्शियल मिकोजल प्रोलॅप्स असेल किंवा रेक्टल प्रोलॅप्स असेल, या प्रोसिजर या प्रकारच्या आजारामध्ये खूप चांगल्या प्रकारे याचं काय आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो. तर आपण एक मेथड जी आहे, जसं तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकतात की ही ओपन हिमोरॉइडेक्टॉमी आहे. ओपन हिमोरॉइडेक्टॉमी म्हणजे काय, ज्याला आपण मिलिगन मार्गन्स किंवा कन्व्हेन्शनल मेथड असं म्हणतो. तर या ठिकाणी जे बाहेर आलेले पाईल मास आहेत, तुम्ही डायग्राममध्ये बघू शकतात की या ठिकाणी जखम होते, V शेप इन्सिजन घेतो, ते पाईल मास जो आहे
ओके, पाईल मास जे आहे ते बऱ्यापैकी आपण ते काढून टाकतो आणि इथे अशा प्रकारची जखम आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या प्रकारची मेथड आहे स्टॅपलर हिमोरॅडिक्टॉमी. याच्यामध्ये स्टॅपलर नावाचा एक यंत्र आहे जे गुदद्वाराच्या ठिकाणी रेक्टम आणि अनल कॅनलमध्ये जाऊन तो आपला जो वाढलेला पार्ट आहे तो काढून टाकतो, रिसेक्ट करतो आणि ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होतं, डी प्रकारच्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकतात की तिथे ऑटोमॅटिकली सुचर होतं. तर खूप छान मेथड आहे, पण ही जी आहे थोडा कॉस्टली मेथड आहे, सर्वसामान्यांना न परवडणारी अशी टेक्निक आहे, कारण का त्या स्टॅपलरचीच किंमत खूप जास्त आहे. त्यानंतर DGHL, ज्याला डॉपलर गायडेड ह्युमरॅलर आर्टरी लायगेशन म्हणतो, की रक्तवाहिन्यांच्या मुळाशी जाऊन आपण एक सिंपल असा टाका घेतो आणि रक्तप्रवाहच आपण त्या ठिकाणी त्या पाईल्सचा बंद करतो. खूप छान अशी मेथड आहे. त्याच्यानंतर लेझर सर्जरी, खूप फेमस, लोकांना फार आवडणारी, इवन दो क्लिनिशियन्स किंवा डॉक्टरही त्यांची पसंती असणारी अशी टेक्निक जर असेल तर ती लेझर टेक्निक आहे. कॉस्टली आहे जरा, पण या ठिकाणी तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात की जो पाईल मास आहे त्या पाईल मासमध्ये जो लेझरचा जो फायबर आहे त्या फायबर आपण पाईल मासमध्ये म्हणजे मूळव्याधीच्या आतमध्ये टाकून त्या ठिकाणी एनर्जी देतो आणि एनर्जी देऊन तो पाईल मास कमी करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याच्याने आपल्याला चांगला रिझल्ट असा दिसतो. त्यानंतरची खूप चांगली आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, रिसेंट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी रॅफेलो टेक्निक, ज्याला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी टेक्निक्स अशी म्हणतो. तुम्ही बघू शकतात की आम्ही प्रोब टाकलेला आहे आणि प्रोब टाकल्यानंतर जो फायबर आहे त्या फायबरनी डायरेक्टली आम्ही रेडियल फ्रिक्वेन्सी त्या पाईल मासमध्ये दिलेली आहे. याची एक चांगली अशी मेथड आहे आणि याच्यामध्ये इमिजिएट आपल्याला ऑन टेबल याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतं आणि खूप छान अशी टेक्निक आहे. याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. त्यानंतरची माझी सगळ्यात आवडती आणि खूप चांगली अशी मेथड जर तुम्हाला सांगायला मला आवडेल की 3rd डिग्री आणि 4th डिग्री हिमोरॉइड्समध्ये जी चिवटे प्रोसिजर, हे चिवटे सरांचा फोटो आहे, मी तुम्हाला दाखवले, ज्याचे इन्व्हेंटर आहेत ते मुंबईचे, मूळ ठाण्याचे आहेत. तुम्ही बघू शकतात की पहिल्या पाईल मासमध्ये 3rd डिग्री आणि 4th डिग्री हिमोरॉइड दिसते आपल्याला. त्यामध्ये आफ्टर पोस्ट स्विचर हिमोरॅडोपेक्सी केल्यानंतर त्याचा इमिजिएट ऑन टेबल रिझल्ट. याच्यामध्ये ना तुम्हाला सिसबाथ घेण्याची गरज आहे, याच्यामध्ये तुम्हाला पेन नसतं, ब्लिडिंग नसतं, फार कमी अशा वेदना असतात. एव्हा ना कधी तर या पेशंटमध्ये आम्हाला पेन पण बघायला मिळत नाही. खूप छान अशी टेक्निक आहे. अशा प्रकारच्या विविध टेक्निक्स सर्जरीच्या माध्यमातून आम्ही पाईलच्या पेशंटना आपण त्यांना असं चॉईस देतो आणि योग्य ती ट्रीटमेंट त्यांच्यामध्ये आम्ही करतो. खूप छान. प्रेक्षक हो, सरांनी ट्रीटमेंटमध्ये असणारे कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे औषधोपचार त्याचप्रमाणे सर्जरी याबद्दल खूप छान माहिती सांगितलेली आहे. खूप सुंदरपणे तुम्हाला ते कळलेलं आहे. सर, जाता जाता मूळव्याध होऊ नये किंवा झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण आहार विहार कसा असेल संक्षिप्तपणे? ओके, खूप छान असा क्वेश्चन आहे हा. जनरली हे सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे पाईल्सचा पेशंट आहे आणि त्यालाच फक्त फॉलो करायचं असं नाही आहे. तुमच्या माझ्यासारखे जे सामान्य लोक आहेत ते पण या पद्धतीचा अवलंब केला तर मलबद्धता आणि अल्टिमेटली तुमचा जो पाईल, फिशर, फिस्टुला यासारखे आजार जे आहेत ते तुम्ही टाळण्यासाठी मदत करू शकतात. सगळ्यात पहिले मला तुम्हाला सांगायला आवडेल की जेवण जे आहे आपलं जेवण, ते जेवण वेळेवर, सावकाश, ताजं आणि गरम खाणे फार गरजेचं आहे आणि पचायला हलकं जेवण असेल तर खूप छान. जेवणामध्ये जर तुम्ही ताकाचा जर वापर करत असाल, इंडायजेशन आणि अशा प्रकारचा जर त्रास असेल तर ताक घेणं कधीही चांगलं आहे. दररोज तुमच्या जेवणामध्ये जर गाईचं तूप असेल किंवा साधं तूप जे असेल जेवणामध्ये जर जास्तीत जास्त वापर करत असाल तर तुम्हाला स्टूल जे आहे ते स्टूल सॉफ्टर घेण्याची गरज पडणार नाही आणि स्टूल जे आहे ते तुम्हाला सॉफ्ट होईल. त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये पाणी, हायड्रेशन मेंटेन करणे फार गरजेचं आहे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये सरबत, आपला लिंबू, नारळ पाणी किंवा सुंठ जिरे टाकून घेतलेलं पाणी तुम्ही घेऊ शकतात. आवळा, मनुके, काजू, बदाम यासारखे पदार्थ तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात घेऊ शकतात. त्यामध्ये डाळीमध्ये हरभऱ्याची किंवा वाटाण्याची डाळ सोडून बाकीचे जे मूग, मसूर, उडीद, तूर यासारखे जे पदार्थ आहेत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतलेलं कधीही चांगलं आहे. हिरव्या पालेभाज्या किंवा ज्या ज्या ऋतूनुसार अवेलेबल, आता मुंबई आहे या ठिकाणी सगळे तुम्हाला 24 आवर्स तुम्हाला कोणत्याही सीझनमध्ये कुठलाही फळ मिळतो, पण मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि मला आग्रह असा असेल की ज्या ऋतूमध्ये जे फळं येतात ते फळं तुम्ही खाल्लेले कधीही चांगलं असणार आहे. केळी, सफरचंद, अंजीर, डाळिंब, पपई यासारखे फळ आणि हाय फायबर डाएट तुमच्या आहारामध्ये असलं तर बऱ्यापैकी तुम्ही कॉन्स्टिपेशनला आळा घालू शकतात आणि तुम्हाला होणारे जे मूळव्याधसारखे आजार आहेत त्याला तुम्ही काय करू शकतात, टाळू शकतात. बरोबर. प्रेक्षक हो, विषय खूप मोठा आहे पण वेळेअभावी आपल्याला थांबायला लागत आहे. सरांनी मूळव्याध या आजाराबद्दल कारणे, लक्षणे, त्याची चिकित्सा आणि होऊ नये म्हणून कशी खबरदारी घेता येईल त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि आम्हाला मूळव्याधाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा कार्यक्रम आरोग्यविषयक आहे. या आरोग्य संपदामध्ये आपण प्रत्येक आठवड्याला एका नवीन विषयावर बोलत असतो, चर्चा करत असतो. त्यासाठी नवीन नवीन तज्ज्ञ आपल्याकडे येत असतात. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.